नमस्कार. दिवसभर बोललो नाही त्यामुळे जरा खाकरायला लागतंय. नाटकात उभं राहिलं की पहिले 2 मिनिटात आवाज स्वच्छ होऊन जातो. सर्वप्रथम सर्व मंडळींना नमस्कार करतो, ज्येष्ठांना नमस्कार करतो. तुम्हाला सगळ्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. आम्ही तिघेच तुमच्यापेक्षा लहान आहोत वयाने, ते आमच्यापेक्षा मनाने तरुण आहेत. पण आम्हा सगळ्यांचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी खरं मनापासून आभार मानतो कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे. आणि नाटक या विषयावर म्हणजे मुळात शब्द नेहमी कधी अभिनेता होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. लहानपणी विषय माझा वेगळा होता, गाणं हा विषय होता, अभ्यास हा विषय होता, पण खूप दुरून होता तो. हा म्हणजे 10वी पास झालं म्हणजे सॉलिडच ऐकायला फटाकेच लावले. पण पहिल्यापासूनच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, मी चांगल्या अर्थाने म्हणतोय, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी माझा जास्त ओढा होता. शाळेत असताना तब्येत आता आहे त्याच्यापेक्षा चांगली होती, त्यामुळे बैठे खेळ मला जास्त आवडायचे. फार फार तर विकेट किपर किंवा अंपायर, मुली धावतोय मी ते फार क्वचित, हे चित्रच वेगळं होतं. त्या मुळात आवड निर्माण झाली ती कॉलेजमध्ये, सेंट्रल कॉलेज तिथपासून आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाली, आवड टिकली. 83 मध्ये पहिलं नाटक केलं, मग 85 मध्ये मोरूची मावशी केलं, ब्रह्मचारी केलं, पाहुणा केलं. मग त्या आवडीचा छंद झाला. 92 मध्ये गेला माधव कोणीकडेला पहिल्यांदा बोर्ड लागला. 85 मध्ये एक अपघात झाला. तो अपघात म्हणजे लग्न झालं. त्यानंतर दुसरा अपघात झाला 87 मध्ये, पहिली मुलगी झाली. मग तिसरा अपघात झाला, दुसरी मुलगी झाली. आणि मग 92 ला मोठा अपघात झाला, गेला माधव कोणीकडे हिट झालं. असे 4 सलग अपघात झाल्यानंतर मी ठरवलं की आता नोकरी सोडायची. आणि मग नोकरी सोडायची म्हणजे मी ठरवलं, मी बायकोला विचारून ठरवलं की आता ते शेवटी कसं अळवावरचं पाणी आहे ना, कुठलीही कलेची सेवा हे अळवावरचं पाणी आहे. जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला खूप अपडेट राहावं लागतं, चिकाटीने काम करावं लागतं, अपमान सहन करायला लागते. म्हटलं तर अपमान असतो, नाही तर म्हटलं तर शिकायची इच्छा असते. म्हटलं तर अपमान आहे. त्याने तो मला असं बोलला, पण मी का बोलला असा विचार केला की त्याचं उत्तर असं होतं की तुला येत नाही म्हणून तो बोललाय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिकत 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 आज मी इथपर्यंत 2026 मध्ये पोहोचलेले आहे. आणि खरं सांगायचं तर हा पुरस्कार मिळण्यामागे ना माझे सर्व सहकलाकार, सर्व दिग्दर्शक त्यातले एक इथेच बसलेले आहे. माझा बस ड्रायव्हर जो मला वेळेत मुंबईतून काढतो आणि वेळेत मुंबईत पोहोचवतो, वेळेत प्रयोगाच्या ठिकाणी पोहोचवतो, सर्व ठिकाणी अपघात न करता पोहोचवतो. सगळ्यात महत्वाची आणि गमतीची गोष्ट कशी आहे माहितीये का, रस्त्यावरून चालणाऱ्या गाडीला जास्तीत जास्त अपघात होऊ शकतात आणि आजपर्यंत मला एकही अपघात झालेला नाही. विमान प्रवासात अपघात फार 2दाच होऊ शकतो, एकदा उतरताना एकदा चढताना. बसमध्ये पहिला गिअर टाकल्यापासून चान्सेस आहेत. पण रंगदेवतेची ही कृपा आहे की आम्हा सर्व रसिकांना, माझ्या सर्व कलाकारांना आजपर्यंत छान मांडीवर घेऊन प्रवास केलेला आहे. आणि सगळ्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की टिकणं फार महत्वाचं आहे. आणि मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची, महापौर मॅडम इथे आलेले आहेत, तर तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना रिक्वेस्ट करतो की नवीन सुरुवात आहे, तेवढ्यात नाशिक उपनगर मध्ये नवीन थिएटर बांधून टाका. जरा जोड्या काय वाजव म्हणजे त्याला कळेल गरज आहे. नाशिक किती मोठं होत चाललेलं आहे. म्हणजे पूर्वी जय भाऊ आपलं दुसरं थिएटर कुठलं होतं, साई थिएटर, त्या सायखेडकर मध्ये आम्ही पूर्वी प्रयोग करायचो. मग आम्ही कालिदास मध्ये आलो. कालिदास मध्ये जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा काय बहार आली होती. बापरे, काय टकाटक टकाटक, मस्त अकॉस्टिक्स, मस्त एसी. आजही तशीच आहे त्याची परिस्थिती, थोडीशी कमी जास्त होऊ शकते वापरामुळे. शर्ट वापरून वापरून खराब होतो, शर्ट टाकता येतो, थिएटर टाकता येत नाही, तो प्रॉब्लेम. पण दुसरं नाट्यगृह ताई नाशिकमध्ये लवकरात लवकर
2 वर्षात तरी व्हायला पाहिजे. आणि ते नाट्यगृह बांधताना रंगभूमीवर काम करणाऱ्या लोकांची मदत घ्या. कारण आपल्याला नाट्यगृह बांधताना 90 फूट ओपनिंग बांधतात, म्हणजे तिथे फक्त राजकीय सभा होऊ शकतात किंवा अशोक खंड्यांचा कार्यक्रम होऊ शकतो. आपल्याला 50 फुटाचं थिएटर लागतं. बाल्कनी नको. बाल्कनी असले की उंची वाढते, उंची वाढली की खर्च वाढतो, आणि उंची वाढली की एसीचा खर्च पण वाढतो. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टीसाठी रंगभूमीशी निगडीत अनेक मंडळी, जया जातेगावकर आहेत, मी आहे, अख्खे कुसुमाग्रज प्रतिष्ठान मधलं कुलकर्णी आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून लवकरात लवकर थिएटर आपण किमान आराखडी जरी बांधायला घ्याल असेल. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट, आर्किटेक्टचे पैसे वाचवायचे असतील तर कालिदासचं जे आहे ना प्लॅन तोच वापरा. आपल्या शेवटी पैसे वाचवायचे केले, आपले पैसे वर आले, तुमचे आमचेच पैसे आहेत. प्रत्येक आपण तिकीट काढताना सुद्धा 500चं काढायचं का 300 काढायचं, किंवा 500चं काढल्यानंतर 500 वसूल व्हायला पाहिजे. मी तुमच्या जागी आहे, 500 वसूल व्हायचं ना तर मी तिकीट काढणार नाटकाचं. तसंच तर आपल्याला आर्किटेक्टचे पैसे पण वाचतील. नाशिकचा आराखडा कालिदास तुमच्याकडेच आहे, आता सगळे तुम्ही इकडे इन्चार्ज आहात, त्यामुळे ताबडतोब मागवा. विषय संपलेला आहे आता. अजून एकदा तारीख दिली की कृपया काढून घेण्यात येऊ नये. हे नाटकवाल्यांचे खूप विचित्र. आता एक तुम्हाला अगदी आत्ताच, मी मगासपासून तेच नाटकावर होतो. 15 मार्च सकाळ गडकरी रंगायत, हीच तारीख तुम्ही 10 तारखेला कशी काय काढून घेता? कुठला राजकीय असू दे, कुठला असू दे, 20 दिवस आमचं ऑनलाईन बुकिंग चाललेलं असतं. ऑनलाईन बुकिंग 1.25 लाख बुकिंग असतं. आमच्या नाटकाच्या जाहिराती गेले असतात, त्याचा 30-35 हजार खर्च असतो. शेवटच्या मोमेंटला तुम्ही तारखा काढल्या की आम्ही कलाकारांना काय सांगायचं? मी पण कलाकार आहे, आमची पण गणित आहेत, आमची पण गणित, मग ती गणित तुटून चालणार नाही. त्यामुळे एकदा तारीख दिली की तारीख कृपया काढून घेऊ नये अशी, किंवा नाटकाच्या जपून ठेवलेलं आहे. जेव्हा जमेल तेव्हा मी ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. सुदैवानं जायला काय, नाटकात आल्यापासून किंवा नाटकाच्या आधी ऐकण्याची खूप सवय होती, त्यामुळे काय गायचं नाही हे मला माहिती आहे. आणि सुदैवाने अशोक पत्कीने माझ्या आवाजाची रेंज काय तेही ओळखली, आणि त्यांनी तशीच गाणी त्यांनी मला दिली. त्यामुळे आपली झाकली मोड 1.25 लाखाची. तेव्हा तुम्हाला वाटत असेल काय सॉलिड होतं, तसं काही नाही. खूप लिमिटेड नॉलेज आहे माझं. मी पटकन उघडा पडणार माणूस आहे, त्यामुळे बाहेर कुठे गायला जात नाही. आपल्या नाटकात जेवढी काय 2, 4, 5 गाणी तेवढी गायची आणि मोकळं तुमचं मनोरंजन करायचं. धन्यवाद. मला हा पुरस्कार मिळाला.